नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कावेरी आणि यश या दोघांनीही एक प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅननुसार त्यांनी अमृताकडून सत्य शोधून घेण्यासाठी, सत्य काढून घेण्यासाठी हा सगळा डाव आखलेला असतो. आता नक्की काय झालेलं आहे तर नेमका पार्थचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसासाठी केक मागवलेला आहे आणि यश आणि कावेरीने असा प्लॅन केलाय की त्या केकमध्ये त्यांनी नशेचं औषध टाकलेलं आहे आणि नेमका यशने का अमृताला घोळात घेऊन तो केक तिला खाऊ घातलेला आहे आणि अमृताकडून सगळ्यांच्या समोर सत्य काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे यश अमृताला विचारत असतो की सांग काय झालं नक्की त्या दिवशी, बाबांना कुणी मारलं? तेव्हा अमृता सगळ्यांच्या समोर तिथं सांगायला सुरुवात करते की मी मारले बाबांना. आणि तेव्हा मात्र खूप मोठी गोष्ट घडत आहे. त्याचबरोबर सुलक्षणाबद्दल सुद्धा वाटेल ते शब्द ती बोलत आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनली यश आणि कावेरी या दोघांचाही डाव आता पूर्ण झालेला आहे. त्यांचा प्लॅन सक्सेस होत आहे आणि त्याच्यामध्ये अडकली जाणार आहे ती म्हणजे अमृता. तर हे सगळं ज्या पद्धतीने होणार आहे तो मात्र जबरदस्त असा प्लॅन आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे वकील साहेब म्हणत असतात की हे बघा, तुम्ही कावेरी यांच्याशी अशा पद्धतीने बोलू शकत नाही. आत्ता मी तुमच्या घरात पाहिलेलं आहे की तुम्ही माझ्या समोरच त्यांना या घरातून इथे हाकलून देत आहात आणि तरीही तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही त्यांच्यावर अन्याय करत नाही. तर माझ्या शिलाने जर तुमच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली तर काय होईल याचा विचार करा, असं हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे मात येत असते. सगळेजण म्हणत असतात की काय झालंय नक्की. तेव्हा कावेरी म्हणत असते बघितलं का वकील साहेब, आता तुमच्या समोरच काय झालेलं आहे. यांनी माझी बॅग भरून हाताला धरून घराच्या बाहेर काढायला लागलेले आहेत. तेव्हा यश म्हणत असतो की त्यांना मी माझी बायको मानतच नाहीये. तेव्हा यशला तो वकील बोलायला सुरुवात करतो. आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की तुमचा प्लॅन काय होता. आधी तुम्ही कावेरी बरोबर खोटं नाटक केलं प्रेमाचं, त्यानंतर अमृता आली, मग अमृता तुम्हाला ओढायला लागली आणि म्हणून तुम्ही अमृताला तुमच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मग अमृता आणि तुम्ही दोघांनी एकमेकांवरती प्रेम आहे ही कबुली दिली, तुमचं लग्न ठरलं. परंतु ही गोष्ट बाबांना कळली की तुम्ही कावेरीला याच्यामध्ये फसवताय. मग तुम्ही तुमच्या वडिलांचा खून केलेला आहे दोघांनी मिळून आणि आता त्या सगळ्याचं खापर तुम्ही कावेरीवरती फोडत आहात. तेव्हा कावेरी म्हणते हो बघा यांचे प्लॅन कसे चालतात, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. असं म्हणत कावेरीने मोबाईलमधला व्हिडिओ दाखवायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मोहित हा यशला आणि माला बाजूला घेतो आणि त्यांच्याशी बोलू लागतो. त्यांना सांगू लागतो की जे वकील साहेब आहेत ना ते कावेरीच्या बाजूने आहेत आणि खूप मोठा गोंधळ होईल जर तुम्ही कावेरीची बाजू घेतली नाही तर. त्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर काय ते ठरवावं लागणार आहे. कशासाठी तुम्ही कावेरीची केस स्ट्रॉंग होऊ देताय, कारण तुमच्या लक्षात येत नाहीये का या सगळ्यामुळं ती कावेरी जिंकत चालली आणि जे मेन गोष्ट आहे बाबांवरती हल्ला केलेला आहे ती गोष्ट बाजूलाच राहते. त्याच्यामुळं आपल्याला विचार करावा लागणार आहे असं मोहित सांगत असतो. यशला म्हणत असतो की हे बघ असा हट्टीपणा करू नको. मला सुद्धा तेच सांगत असतो. म्हणजे मोहितने आता कावेरीची बाजू घेत, खरं तर मोहितचाच जबरदस्त प्लॅन आहे. त्या पद्धतीने हे सगळं घडत असतं. कारण यमुना त्याचबरोबर अमृता ह्या दोघी जरी एकत्र आलेले असल्या तरीही मोहित, यश आणि कावेरी मिळून पूर्णपणे वाट लावत आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होते ते आपण पाहतच आहोत. तेव्हा यश म्हणतो की हे बघा कावेरी माझी बायको आहे आणि तुम्ही वाटेल ते आरोप नका करू. खरं तर कावेरीने तो जो व्हिडिओ असतो तो बनवलेला असतो तो इतक्या भारी पद्धतीने, जेव्हा अमृता आणि यमुना सगळेजण कावेरीला म्हणत असतात की तुला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढायचं आहे, तेव्हा यश जाऊन अमृताचे हात हातात घेऊन तिची माफी मागत असतो आणि त्याच वेळेस नेमकं कावेरीने तो व्हिडिओ बनवलेला असतो आणि ज्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट होत असतं की कावेरीने तिच्यामध्ये दिसत असतं की यश अमृताची माफी मागत आहे आणि अमृता आणि यश दोघंजण मिळून काहीतरी प्लॅन करत आहेत. हे सगळं त्याच्यामध्ये स्पष्ट होत असतं. त्या पद्धतीनेच तो व्हिडिओ तिथे कावेरीने शूट केलेला असतो. म्हणजे ऐनवेळी कावेरीने हातचलाकी करत अमृताचा डाव हा तिच्यावरती उलटवलेला असतो आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली असते. आणि मग मोहित म्हणत असतो बघितलं ना मी काय सांगतोय, तुम्हाला लक्षात येतंय का. कावेरी म्हणत असते की नाही, जर असं असेल तर
अमृताला माझी माफी मागावीच लागेल, कारण हे सगळं जे काही घडत आहे या घरामध्ये, माझ्यावर जो काही अन्याय होत आहे या सगळ्या गोष्टींना वाचा फुटली पाहिजे असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र यश तिथं असतो आणि यश अमृताकडे येतो आणि अमृताला म्हणू लागतो की तू माफी माग, तू कावेरीची माफी माग, जर तिची माफी मागितली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं यश सांगू लागतो. तेव्हा मात्र अमृता म्हणत असते, पण मी का माफी मागायची आहे, माझं काय चुकलेलं आहे आणि मी कशासाठी माफी मागू तिची, असं अमृता बोलत आहे. तेव्हा यश मात्र तिला सांगत असतो की हे बघ, जे काही झालेलं आहे ते तुला माहिती आहे आणि तुझ्यामुळेच या सगळ्या आरोप तिच्यावर झालेले आहेत, तर तुला माफीही मागावी लागणारच आहे. अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा कावेरी येते, कावेरीच्या समोर अमृता येते आणि सॉरी म्हणू लागते. तेव्हा कावेरी वकील साहेबांना म्हणते की चालेल, तुम्ही जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा कावेरी म्हणते की यमुनाताई, माझी बॅग खूप जड आहे, ती रूममध्ये नेऊन ठेवा बरं तेवढी. हां, आणि आणखी एक गोष्ट, तुम्हाला वाटत असेल पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ते सामान जे आहे ना माझ्या बॅगेतलं तुम्ही काढून टाकलेलं आहे, ते सगळं पुन्हा कपाटात लावून ठेवा, अगदी व्यवस्थित, असं म्हणत तिने प्लॅन केलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी यशकडे आलेले असते. नवरोबा, मी खूप खुश आहे, खरंच तुझ्यासारखा नवरा मिळायला सुद्धा नशीब लागतं, असं म्हणत आता कावेरी यशला जणू काही मिठीच मारत असते, तिचं तेवढंच राहिलेलं असतं अशा पद्धतीने ती बोलत असते. त्यानंतर आता इकडे यमुनाला तिनं सांगितलंय माझी बॅग घेऊन जायची आणि साहित्य ठेवायचं. यमुनाच्या पुढे कोणताच पर्याय नसतो आणि यमुना मात्र या गोष्टीसाठी आता तयार होते. तर कावेरीने पार्थ आणि त्याचबरोबर अनुष्कासाठी गिफ्ट्स आणलेले असतात आणि त्या दोघांनाही ती गिफ्ट देत असते. पार्थला म्हणते की हे घे, हे तुझ्यासाठी. पार्थ पण खुश होतो आणि मग अनुष्काला पण गिफ्ट दिलं जातं. माझी खरंच आवडती काकी आहेस तू, माझी आवडती मामी आहे, असं त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कावेरी ज्या पद्धतीने हे सगळं बोलत असते, हे सगळं करत असते, त्यामध्ये सुद्धा यश आणि कावेरीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. आज काहीही झालं तरीही घरातल्यांच्या समोर अमृताचं सत्य आणायचं आहे हे ठरलेलं असतं. तेवढ्यातच आता यमुना आणि त्याचबरोबर इकडे बोलत असतो तो म्हणजे मोहित. मोहितला यमुना म्हणत असते की नेमका वकील याच वेळेस कसा आला रे, मला ना प्रत्येक वेळेस डाऊट येतोय, तुला माहिती आहे का, मला ना असं वाटतंय की कावेरी आणि यश दोघंजण मिळेले आहेत, त्यांच्या दोघांनी मिळूनच तो प्लॅन केलेला आहे. तेव्हा मोहित म्हणतो, अगं असं कसं असेल, योगायोग पण घडू शकतो ना. तेव्हा ती म्हणते, तू कसं मदतीला आलास रे तिच्या, आणि बरोबर त्याच वेळी नेमकं कावेरी अडचणीत असते, त्याच वेळीच कसं काय घडतंय हे. तेव्हा तो म्हणतो, मला का माहिती, मला वकिलांनी फोन केलेला आणि म्हणून मी आलो होतो आणि माझं तर काम पार्थकडे होतं ना. आणि बरं ते सोड ना गं, तू आत्ता आपल्या मुलाचा वाढदिवस आहे आणि हे सगळं काय चाललंय तुझं, असं बोलणं चाललेलं असतं. इकडे कावेरीने गिफ्ट दिल्यामुळं मुलं सुद्धा खुश झालेली असतात आणि त्याचबरोबर इकडे ते बोलत असतात आणि मग तिथे मा येते. कावेरी म्हणत असते, जा आजीचा आशीर्वाद घ्या बरं, असं कावेरी त्यांना सांगत असते. मग दोघंही माला नमस्कार करतात, माशी बोलत असतात. तेव्हा मात्र यश तिथे येतो आणि यश म्हणू लागतो की मा शांत हो, आज पार्थचा वाढदिवस आहे ना, आज काही बोलू नको, नाहीतर ती कशी कांगावा करते तुला माहिती आहे ना, त्यापेक्षा असं काही करू नको, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे यमुनाला घेऊन आता मोहित आत आलेला असतो. मोहितचं असं म्हणणं असतं की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, आता नाही, असं त्यांचं बोलणं सुरू आहे. आणि त्याच वेळी मोहित आता तिथे येतो. त्याच वेळी केकची ऑर्डर आलेली असते आणि यश मात्र केकची ऑर्डर घेण्यासाठी जायला निघतो. यश केकची ऑर्डर घेतो, केकवाला सांगतो की हो ते गाडीचं वरती केलेलं आहे. तेव्हा यश म्हणतो की थँक्यू आणि एक्स्ट्रा पैसे त्या केकवाल्याला देतो आणि सांगू लागतो की हे घे, असं म्हणत ते एक्स्ट्रा पैसे त्याला दिलेले असतात. इकडे अमृताचं काही पोट भरत नसते, कारण आता घरामधला तर राडा कमी झालेला असतो आणि तमाशा कमी झालेला आहे, तर आणखी काहीतरी झालं पाहिजे. आता वाढदिवस आहे आणि त्याचा वाढदिवस सगळे सेलिब्रेट करत आहेत. तर ती येते, ती म्हणजे उदयकडे, आणि उदयच्या कानात आता फुंकायला सुरुवात करते. उदयकडे येऊन ती उदयला सांगू लागते की उदयची जीव, मला खरंच ना तुमचं खूप कौतुक वाटतं, तुम्ही ना किती छान पद्धतीने ही परिस्थिती हँडल केली आहे. मला सांगा ना, म्हणजे कावेरीने तुम्हाला फसवलं आणि ऐनवेळी यशबरोबर लग्न केलं. तेव्हा तो म्हणतो की तिनं माझी कावेरी नाही आहेस ना, त्यामुळं काय फरक पडतो मला. तेव्हा अमृता म्हणत असते की असं कसं फरक पडत नाही आहे, तुम्ही असं कसं काय विचार करता, सांगा बरं मोहित उदय जिजू, तुमच्या लक्षात येत नाही आहे का काय झालेलं आहे ते. तेव्हा तो म्हणतो म्हणजे, तेव्हा ती म्हणते की बघितलं ना,
आता त्याने तिच्याशी लग्न केले, पण मला ना शंका येते की त्या दोघांनी नाटक तर केलेलं नाहीये ना, त्या दोघांचं ते नाटक तर नाहीये ना. म्हणजे बघा ना, तुम्ही विचार करा, कारण ऐनवेळी जेव्हा जेव्हा ते तिनं अडचणीत असते तेव्हा यश कसं काय करतो, काल आम्ही एवढा प्लॅन केला होता तिला घराच्या बाहेर काढण्याचा, पण ऐनवेळी तो प्लॅन फ्लॉप झालेला आहे, असं अमृता सांगत असते. त्याचबरोबर इकडे सगळेजण जमलेले असतात, बर्थडेचं सेलिब्रेशन चालू असतं, केक कटिंग सुरू असतं. पार्थच्या आवडीचा गाडीचा केक मागवलेला असतो, म्हणजे गाडीची प्रिंट असलेला केक तो असतो. आणि ते सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळे खुश असतात. यश आणि कावेरी सुद्धा दोघंही टाळ्या वाजवत असतात आणि कौतुक करत असतात. परंतु त्यांच्या दोघांचा प्लॅन ठरलेला असतो आणि त्या प्लॅननुसार त्यांना पुढची गोष्ट करायची असते. तेव्हा मात्र यमुना खुश आहे, आपल्या लेकाचा वाढदिवस आहे असं म्हणत ती सुद्धा तिथे केक कटिंगला असते. आणि मग आता कावेरी आणि यशचा जो प्लॅन ठरलेला आहे त्या प्लॅननुसार पुढच्या गोष्टी होणार असतात. म्हणजेच त्यांचा प्लॅन असा असतो की तो जो केक आहे तो अमृताला खाऊ घालायचा. मग विद्याला इकडे खुणवलं जातं. तेव्हा अमृता इथं नाहीये ही गोष्ट कावेरीने लक्षात आणून दिल्यानंतर यश अमृताला शोधायला येतो आणि त्याचबरोबर अमृताला तो शोधू लागतो. अमृता कुठे गेली, नक्की काय झालंय म्हणत अमृताच्या मागे मागे तो आलेला असतो. त्याच वेळी इकडे अमृता त्याला उदयच्या रूममध्ये दिसते आणि उदयला ती सांगत असते, मला ना यश आणि कावेरी या दोघांवरती ना डाऊट यायला लागलेला आहे. मला ना असं वाटतंय की ते दोघं जण खोटं वागत आहेत. आपल्या सगळ्यांच्या समोर एक आणि बाकीच्यांच्या समोर एक अशा पद्धतीने त्यांचं वागणं चाललेलं आहे असं ती सांगत असते. उदय म्हणतो, पण मला काय फरक पडतोय, त्यांनी लग्न केलं आणि किंवा काही केलं तरी मला काय फरक पडला पाहिजे, मला काहीच नाही फरक पडत आहे, कारण मी त्यांच्याकडे लक्षच देत नाहीये आणि शेवटी काहीही झालं तरीही मला त्या कोणत्याच गोष्टींचा फरक नाही पडला पाहिजे. अमृता म्हणत असते की मला खोटं वाटतंय की ते दोघं जण खोटं बोलत आहेत, कारण काहीही झालं तरीही ज्या वेळेस कावेरी अडचणीत असते तेव्हा कसं यश तिथे येतो आणि आता सुद्धा आम्ही तिला बाहेर काढायचा प्लॅन केलेला होता आणि तरी सुद्धा असं झालेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा यश तिथे येतो आणि उदय म्हणतो की नाही, मला वाढदिवसासाठी गेलं पाहिजे, माझ्यासाठी वाढदिवस महत्त्वाचा आहे, कारण पार्थ खाली वाट बघत आहे असं तो म्हणत आहे आणि तो चाललेला असतो. तेवढ्यात यश रूममध्ये तो अमृताला पकडतो आणि अमृताला म्हणू लागतो की अमृता काय झालं नक्की. तेव्हा अमृता म्हणत असते की नाही, काही नाही झालेलं. तेव्हा तो म्हणत असतो की नाही, नक्कीच काहीतरी झालेलं आहे आणि म्हणूनच तू माझ्यापासून लपवून ठेवत आहे. तुला असं वाटतं ना कावेरी आणि माझ्यामध्ये, तसं नाही, आपण एक प्लॅन करूया, बघ त्या कावेरीची कशी वाट लावायची आहे ती, असं यशने सांगितलेलं असतं. खाली आता केक कटिंग झालेलं असतं. लवकरात लवकर तो केक अमृताला भरवायचा आहे आणि जोपर्यंत अमृताला केक भरवला जात नाही तोपर्यंत इकडे कोणाच्याच लक्षात येणार नाही. तेव्हा यश आणि कावेरी तिथं आहेत आणि मग यश येतो आणि अमृताचा हात हातात धरून आलेला असतो. तेव्हा मात्र विद्या पाहतच राहते. यशने आणि कावेरीने विद्याला खुणवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की जा केक घेऊन ये. मग बरोबर वरची जी गाडी आहे तो आकार कट करून ती केक घेऊन येते आणि केक घेऊन आल्यानंतर तो केक जो आहे तो यशला देते. तिथे यमुना आलेली असते. यमुना तो केक मागत असते. तेव्हा मात्र इकडे विद्या म्हणते की नाही, हा केक तुमच्यासाठी नाहीये असं म्हणत तिने तो केक जो आहे तो आवर्जून पुढे नेऊन दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं. त्याच वेळी इकडे यश तिथं तो केक भरवायला लागलेला असतो. यशचा हा सगळा प्लॅन आहे, त्या पद्धतीने त्याने काम सुरू केलेलं असतं आणि तेव्हा मात्र तो केक भरवत असतो. कावेरी तिथे येते आणि म्हणते, लाज वाटत नाहीये, लग्नाची बायको असताना हिला जवळ घेऊन बसलेला आहे आणि तेवढ्यावर तेवढंच नाही चाललेलं तर तिला केक भरवायचं चाललेलं आहे. तेव्हा यश म्हणतो की हे बघ, तुला वाटलं असेल तुझ्या वकिलांसमोर मी तुझा बायको म्हणून स्वीकार केलेला आहे, पण ते अजिबात शक्य नाही. मी तुझा बायको म्हणून स्वीकार करू शकत नाही, अशा भाषेमध्ये यशला उत्तर मिळालेलं असतं. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो आणि मग यश अमृताला म्हणत असतो की हे बघ अमृता, काहीही झालं तरीही आत्ता मी कोणाचं काहीच ऐकणार नाही, असं बोलणं चालू असतं. आणि मग यश बरोबर अमृताला जवळ घेऊन बसलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत अगदी ठरलेल्या प्लॅन प्रमाणे सुरू असतं. कावेरी मात्र जाम खुश झालेली असते, कारण तिचा प्लॅन आता वर्क होणार असतो. मग कावेरी यशला बोलत असते. यश इकडे केक भरवत असतो आणि मग पार्थ त्याचबरोबर कावेरीच्या लक्षात येतं की त्या केकने जादू करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे का इकडे अमृताला नशा चढायला लागलेली आहे हे सगळं ठरलेलं असतं. मग अमृता उठते आणि म्हणते, अरे चला आपण डान्स करूया आणि नाचूया.
तर आता तिथे गेल्यानंतर मोठ्या मोठ्याने ती गाणी लावते. घरातल्या सगळ्यांना तर धक्काच बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि हे अमृता काय करते, असं चाललेलं असतं. मा सुद्धा तिथं आलेली असते. जी संस्कारी म्हणून मिरवणारी अमृता आहे, तिच्यामधला हा जो बदल आहे तो पाहून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहतच असतात आणि तेव्हा अमृता तिथं नाचायला सुरुवात करते. तर बड्डे आहे भावाचा आणि डीजे लाव हे गाणं तिनं लावलेलं असतं आणि त्या गाण्यावरती ती वेड्यासारखी नाचत असते, म्हणजे दारू पिलेल्या माणसासारखी. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा यश, कावेरी सगळेजण तिथं असतात. माने तर डोक्याला हात लावलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय. परंतु यश आणि कावेरीचा प्लॅन मात्र सक्सेस झालेला असतो. त्यांनी दोघांनी ज्या पद्धतीने सगळं ठरवलेलं असतं त्या पद्धतीने गोष्टी झालेल्या असतात आणि त्याचबरोबर घरातले सगळेजण पाहत असतात आणि इकडे अमृता म्हणत असते की हो हो मी मारले बाबांना. पण ही गोष्ट तर सगळ्यांना माहितीच आहे. फक्त आता ती सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं होतं आणि माच्या समोर येणं गरजेचं होतं आणि फायनली ती गोष्ट माच्या समोर आलेली असते. आणि इकडे कावेरी म्हणते की यश, मान्य आहे मला, आत्ता ती त्या पद्धतीने बोलत आहे त्याच्यामध्ये अजून स्पष्ट केलेलं नाही आहे तिनं. कारण मला ती म्हणत असते की ही सुलक्षणा फक्त आणि फक्त अन्याय करू शकते. तिनं माझ्यावरती अन्याय केलेला आहे असं हे बोलणं चाललेलं असतं आणि अगदी त्याच पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. तेव्हा उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की यश आणि कावेरी या दोघांनी जो प्लॅन केलेला असतो तो प्लॅन सक्सेस करायची वेळ आलेली असते आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतात. कावेरी यशला फोन करून सांगते, मान्य आहे तिनं सगळ्यांच्या समोर नाही सांगितलेलं, पण तुम्ही विचारा, अजूनही ते नशेत आहे. तेव्हा मात्र आता सगळेजण विचार करत लागलेले आहेत आणि यश हा अमृताच्या रूममध्ये आहे आणि अमृताला तो तिथे बोलत आहे, अमृताला सांगत आहे. अमृताला म्हणतो की कुणी मारलं त्या दिवशी बाबांना आणि अमृता त्या क्षणी उत्तर देते, ती म्हणजे मी. ते सांगू लागते की मी मारलं. आता हे सत्य सगळ्यांच्या समोर यश कावेरी कशा पद्धतीने आणणार आहेत ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.